राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं ना? ओके. आजची कथा खास ऐकण्यासारखी आणि मला लय आवड आहे. पण होतंय काय, जिथं थोडंफार सत्य आहे किंवा तिथपर्यंत दाखवाच म्हणलं तरी पुढचा माणूस बोलता झाला पाहिजे, तिथं डोकं लावतो आपण. मोकारी सनाळ्या हानीत नाही. सापडली आपल्या सबस्क्रायबर. आता एवढा मोठा परिवार आहे माझा, 1.25 लाख लोकांचा. त्याच्यातून ते सगळं जे पाहिजे ते समाजाकडून मिळतं, आपल्या लोकांच्याकडून मिळतं. एक ओळ तुम्हाला वाचून दाखवतो. नाही देहाचा भरोसा, हा कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. व्रत करा एकादशी, भरा अमृताची राशी. मार्ग धरा पंढरीचा, फेरा चुकवा 84चा. 84 लक्ष येणीतून आपण मनुष्य जन्म मिळालेला आहे. तर नाम तोंडात पाहिजे, कमी कमी कर्म चांगलं पाहिजे. हा, एवढ्या 2 गोष्टी असलेले झाल्या, पण तसं आजकाल बघायला मिळत नाही. हा, आता फक्त चाटाचाटी, 69 रक्त मांस खायचं, वार पाडून प्राण्यांचं शिजून, आणि निस्ता खोंड्या, याच्यावर दुनिया आहे बा. कलियुग हे का ह्यालाच म्हणतात, ध्यानात ठेवा. ह्या दुनियेत जगत असताना काही आतलं जग आहे ना, हे दाखवण्याचा माझ्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न असतो. बागलामुखीच्या कृपेने तुम्हाला एक शब्द देतो की पंढरीची वाट शेतकरी धरीन ना, पेरणी करूनच धरीन. तुम्हाला सांगतो, हा, एवढा पाऊस होईल, पेरणी योग्य पाऊस होईल, पेरणी करून ते पंढरीची वाट धरीन. हा, आणि शेवटी कसं आहे, ही पाठीमागं वाटे ना चंद्रभागा, ही बी पंढरपूरला जाते. तिचं नाव पुढे गेलं चंद्रभागा होतं. हा, हिला मरण नाही. हिने काय पाप पुण्य, काय लोकांचं पोटात घेतलं हीच हिला माहिती. आपले सुद्धा तोंडा असू गेल की आपल्या आस्ती इकडेच आहेत सगळ्या. हा, जेथून आलाय तिथंच जाणार आहे. ही कथा सांगण्यापूर्वी तुम्हाला डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे. सदर घटना ही पूर्णपणे काल्पनिक असून त्याचा वास्तवाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा. ओके, म्हणजे पूर्ण काल्पनिक आहे आणि लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे. विषय संपला. आता सुरुवात करतो. एक जिल्ह्याचं बी नाव नको घ्यायला मला वाटतं, पण महाराष्ट्राचा एक जिल्हा आहे, भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा आहे तो, लक्षात घ्या. एका व्यक्तीभोवती ही कहाणी फिरते. व्यक्तीचं नाव उत्तमराव पवार. अगदी 19, 20, 21 वर्षाचा असल्यापासून हा, इतकं चपाळ पोर तुम्हाला सांगतो, आणि दाडशी कशाला बेणार नाही, काय नाही काय नाही काय नाही, म्हणजे ती अंतर्गतच दाडशी होतं. मग ह्याचं बाहेर समाजात फिरत असताना, राहत असताना, तो काय नोकरी विक्री काय नव्हती. 18-19 वर्षाचा होता. शिक्षण 12वी पर्यंत झालं, पण त्याच्या डोक्यात होतं नोकरी तर करायची, पण शिकून करू बघू आता. पण त्याचं बाकीच्या गोष्टीतले डोकं चालायचं. दाडसाची कामं असतील कुठं काय. आणि ह्या जगामध्ये कोण काय नोकरी करताय, तर तुम्ही पैसे मिळवण्यासाठी काय काम करताय तुम्हाला माहिती. कोण IT वाली AC रूममध्ये बसलेली आहेत, कोण शेतकरी आहे, कोणाचं काम कसं, कोणाचं काम कसं, चांगलं वाईट सगळ्या प्रकारची कामं. ह्याचं जे काम आहे ना, हे काम नुसतं ऐकूनच तुम्ही म्हणता लाख रुपये पगार द्याल तरी आपल्याला नको. हा, आणि तो अगदी नगण्य किमतीत करायचा. 400, 500, 1000 रुपये दिले. काम काय होतं तुम्हाला सांगतो. माणसाची अशी बजबज पुरी झालेली असेल, माणूस लय झाले सध्या. कुठं जा, कुठल्या गावात जा, स्टँडला जा, कुठं नुसती माणसत. पुण्या मुंबईत पुण्या मुंबईत लय खतरनाक. काही दिवसांनी माणसाला मागाचे रिटीच चालते आणि पुढं असं झालंय. कोणाचे काय प्रॉब्लेम, कोणाचे मला बी प्रॉब्लेम लोक आपले सांगत असते. लय अनंत अडचणी. लोक जिवंत आहेत, हा, पण सुखी नाहीत. ती जगत्यात पण खरं जीवन जगत नाहीत. एक दिवस ढकलतात, इतक्या अडचणी आहेत. भाऊ बांधाच्या कोण अडचणी, घरच्यांच्या अडचणी, भावाकडून अडचणी, त्यांना म्हणजे काय, म्हणजे असंच आहे सगळीकडं. पुढच्याला जेवढा त्रास येईन की बाबा एवढापर्यंत त्रास देतात की यांनी फाशी घेऊन यायला पाहिजे, एवढी लोक त्रास देतात. तुम्हाला सांगतो, जवळची देतात, माहीत असलेले देतात, ओळखीचे देतात. अनेक लोक आत्महत्या करतात, अनेक खून होतात, आणि त्याची डेड बॉडी त्या ठिकाणी पडलेली असते. हा जो उत्तमराव पवार आहे, पोरगा एवढा धाडशी की पोलिसांना खबर मिळाली, माहिती मिळाली,
त्या आजूबाजूच्या इलाक्यात, जिल्ह्याच्या ठिकाणी, आजूबाजूच्या इलाक्यात, सगळ्या ठिकाणी की पोलिसांना खबर कुठली मिळते तुम्हाला सांगतो. पोलीस बनणं, पोलिसाचे जीवन जगणं ही सुद्धा सोपं नाही. तुम्हाला पोलीस कळतो फक्त तो लाच घेतो आणि तो असा करतो याच्या पुरताच. त्याच्या पलीकडे जाऊन पोलिसांचं जीवन आयुष्य कसं असतं हे सुद्धा कधीतरी डॉक्युमेंट बघण्याचा प्रयत्न करा. एक पोलीस होणं सुद्धा सोपं नाही. एका पोलीस सेवेत भयंकर त्रास पण असतो आणि त्याग पण असतो. हा, त्यांना फोन कसे येतात तुम्हाला सांगतो. पोलीस स्टेशनला साहेब आणि संबंधितच असतो फोन. सरपंच असतो गावचा, किंवा एखादा नागरिक असतो, किंवा एखादा वकील असतो, किंवा एखादा पोलीस पाटील असतो. साहेब अमक्या अमक्या ठिकाणी कोणतरी महिलेची बॉडी जाळून टाकलेली, प्रेत पडलेले, अर्धवट जळालेलं, तुम्ही इथं या. साहेब नदीत, आता ही जी जागा आहे ना, इथं सुद्धा अनेक बॉडी वाहून आलेल्या आहेत. आम्ही लहानाची मोठी इथंच झाली. कधी ती आता ही कसं आहे इथं गणित सांगतो तुम्हाला. ही जी नदी ना, मी आता बसलोय दौंड तालुक्यात. मी नुसतं इथून पलीकडे तयार गेलो ना की शिरूर तालुका, जिल्हा एकच पुणे, पण ही बॉर्डर आहे नदीची. मग पोलीस सेवेचा भाग कधी कधी कसा असतो की तिकडं पलीकडच्या बॉडीला त्याकडे लागली की शिरूर पोलिसांचं काम, याकडे लागली आढळून आली पंचनामा वगैरे सगळे सोपस्कार येते दोन पोलिसांचं काम. असा विषय असतो, हद्दीचा विषय असतो. तर ती बॉडी बिडी फुगलेली, सडलेली, काय काय फाशी घेत्यात 2-3 दिवस कळतच नाहीत. काळा निळा पडलेला देह, गोंगावणाऱ्या माश्या, प्रचंड दुर्गंधी, उलटी होईन इतका वास. हा, अशा प्रकारचे काम. आणि ह्या बॉड्या तिथं पोलिसांना कळल्यावर पोलिसांना मदतनीस पाहिजे असतो. हा जो उत्तमराव पवार आहे, हा पोलिसांचा एक नंबरचा मदतनीस. सगळ्या पोलीस स्टेशनला, सगळ्या पोलिसांच्याकडे कॉन्स्टेबल पासून PI पर्यंत त्याचा नंबर सेव. की अशी इमर्जन्सी लागली की त्याला फोन केला की गडी एका पायावर तयार. साहेब कुठे यायचं, मी मोटरसायकल येतो. मग ती बॉडी उचलू लागायची, पोलिसांना मदत करायची. कधी कधी आता तुम्हाला आता सांगू नाही, मी ज्या जागेवर इथं बसलोय ना, ह्या जागेवर एक महिलेची बॉडी वाहून आली. बरंच जुना काळ, मला 2006 किंवा 7चा असेल. महिलेची बॉडी वाहून आलेली इथं. आणि बाई एक तर जाड आणि त्याच्यात ती फुगली होती, म्हणजे लय बेकार फुगली. ती पालथी बॉडी होती, अशी गोंधलेला हाता बिता दिसत होतं. पोलिसचा तर पंचनामा फोटोग्राफर असतो, 5 पंच असतात. तर ती वरच ती काढायची, कोणी कोणी काढायची. ह्याच्यासाठी फुल ड्रिंक केलेले पेताड 2-3 माणसं त्यांनी आणली होती. ते त्या नशेत करतात बा. हा, आणि मग ती गेला धरायला. ते उचलायची, दोघा चौघांनी साईडला घ्यायची आणि तिला उचलून पाण्यातून. ह्या जागेवरचा विषय. तर त्या बाईच्या पट्ट्या होत्या आपल्या चांदीच्या, पण त्या चांदीच्या नव्हत्या, डुप्लिकेट पट्ट्या. त्या पिंढऱ्यांना त्यांनी हात धरला का, ती दोन्ही हातात तिचं मास्क खांडालं ना, अशा नळ्या दिसायला लागल्या खाली. आपल्याला तर उलटी आलं, मी तिकडंच पळवलं लांब. लय लोक होते गावातली बघायला. म्हणलं नको, म्हणजे ते मास्क इतकं सडलं होतं की ते मास्कच हातात आलं, ते इतकं बेकार काम त्याचं. मग अशा प्रकारे, आणि ज्यांनी काढले ना त्यांनी बी तिथं जाऊन पुढं जाऊन उलटे केल्या. तसं पोलिसांच्याकडे ते ह्याची बाटली होती, आपली निर्गिली तेल वगैरे, वाशे पोलिसांनी रुमाल लावलेलं सगळं. की इतकं सोपं होणार पोलीस होणं, ध्यानात ठेवा. तर हा उत्तमराव पवार ही असल्या केसेस, जळलेल्या असू द्या, फाशी घेतलेल्या असू द्या, घरात काय बाया जाळून घेतात, पोलीस आल्याशिवाय हलवायची नसती, ध्यानात ठेवा. डेड बॉडी, बेवारस काही, शो गडी बिंधास त्याच्या काकत हात घालून उचलणार, हे करणार, ठेवणार. एका प्रकारे तसं हे पुण्याचं काम आहे, ध्यानात ठेवा. पण शास्त्रानुसार ती व्यक्ती, स्त्री असो पुरुष असो, जी त्या धर्माची आहे, जी त्या जातीची आहे, त्यांच्या धर्माप्रमाणे तिच्यावर अंत्यसंस्कार झालं पाहिजे, ही लय महत्वाची गोष्ट आहे. हा, आणि शरीरातून स्कंद पुराणानुसार आत्मा जर बाहेर निघाला तर जवळपासच गोठ मारतो. आपल्या सर्वसाधारण एक म्हणे बघा, पाहुणा रावळा कुणी आप्त नातेवाईकांचा फोन आला किंवा आमके तमके गेलेत, एक काम लेट, दशक्रियाविधी नाही जाता आलं तर नका, पण होता होईन एवढं मयत चुकू नका. एखाद्याच्या मैतीला जा. याचं कारण असं आहे, त्या मैताची देह जाळण्यापर्यंत तो आत्मा आजूबाजूला कुठतरी भटकत असतो. आणि तो कोण आलंय माझ्या मैतीला काय, आणि त्याचा श्राप नाही घ्यायचा, त्याचा तळताट नाही घ्यायचा, तर त्याचा आशीर्वाद घ्यायचा. तो आत्मा पाहत असतो. आपल्या लेकरा बाळासाठी, प्रपंचासाठी ती गोष्ट चांगली असती. होऊन दे 1500 पेट्रोलला खर्च झाला तर, पण मयत एखाद्याचं चुकू नका. भले तुमचं त्याची पटत नसून द्या, पण मयत चुकू नका, ही महत्वाची गोष्ट. आता ही अशा प्रकारचं काम. आणि मग एक दिवस असाच
फोन आला. फोन अशा स्वरूपाचा होता की रेल्वे पोलिसनी खबर दिली ती पोलीस स्टेशनला की साहेब रुळावर एक बॉडी आत्महत्या केली, सुसाईडची केस आहे, कट होऊन पडली आहे, 55-60 वर्षाच्या चांगल्या मजबूत व्यक्तीचा मृतदेह आहे आणि मी लांबूनच पाहिलं आणि तुम्हाला फोन केला, तुम्ही या तिथं. सगळ्यात आधी पोलिसांचा फोन उत्तमरावला आला. किती लांब आहे? मग हे आमच्या आमच्या 100 ठिकाणी बॉडी आहे, सुसाईड केलेलं आहे, तू येतो का तिथं? साहेब मला मी तिथून 3 किलोमीटर, उलट तुम्हाला 20 किलोमीटर यायची, तुम्ही निघा, मला मी लगेच जातो तिथं. पोलिसांनी पटकून गाडी चालू केली, कॉन्स्टेबल वगैरे बसले तिथून, त्या गावचं पोलीस पाटील हे ते, त्यांना बोलावलं, ते सगळे म्हणजे कायदेशीर असतात गोष्टी. हा 3 किलोमीटर होता उत्तमराव. बघा, हा पटकून गाडीला दांडकं मारलं की 5 मिनिटात तिथं हजर. ते गस्त घालणारे असतात बघा ते. आणि टायमिंग किती होता? थोडासा अंधार पडायला लागला. म्हणजे आता मी बसलो, ह्याच्यानंतर साधारण तासाभराचा वेळ अंधार पडतो, फार फास्ट अंधार पडतो. नंतर 7-7:30ला ते लांबून दाखवा तिथं कट झाली. आता ते बॉडी जवळ गेला. वयस्कर माणूस, म्हणजे 50-55 पण मजबूत, एका विशिष्ट समाजातला माणूस आहे. ते पान खातात लोक कंटिन्यू, आणि असं बुरखा घेतलेला असतो, थोडा बंडी असती आणि पायजमा असतो, जाडजाड चपला असतात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कड असतं. हे अशा समाजाचे लोक, म्हणजे एखाद्या जातीचा समाजात उल्लेख घेणं योग्य नाही म्हणून, पण ते बऱ्यापैकी लोक ते पान खाताना दिसतात हे ते. तर ती बघितलं, झाडझूड 50-55चा पण रफक्या माणूस एकदम. सुसाईडची पद्धत काय, एक पिशवी बघा, पिशवी आहे ना, तुम्हाला दाखवतो, कम्प्लीट अशा प्रकारची पिशवी साईडला पडलेली. त्या पिशवीमध्ये एक मोकळी साईडला 2 दिशीच्या बाटल्या होत्या बरं का, फुटाणं होतं त्याच्यात काही, आणि पर्स होती, म्हणजे पर्स नाही आपला काय म्हणतात त्याला, पाकिट ती होतं. हा तिथं गेला, ती बघतोय, आणि म्हणजे ह्या समाजाचा माणूस, आणि ती काय खूनबिन नव्हता, ती स्वतः झोपलं होतं. म्हणजे ते 1 क्वार्टर त्यातली मोकळी पडली होती, ती कुरी पेला असेल किंवा काय, म्हणजे आत्महत्या करण्याचं धाडस होत नाही ना गाडी तिकडून आल्यावर. मग ती आखी प्याला त्यो, आणि त्या नशेत तो फक्त आखी बॉडी मागं रुळाव फक्त मुंडकं दळ ठेवलं. गाडी ती कात्रीसारखं कट झालं, ते मुंडकं तिकडे ताडफाड डोळे बळी मिचमिच करून ती मरतो माणूस. रक्त निघून गेलं आतले की शरीर बी ताडफाड करून शांत होतं. अशा प्रकारची ती आत्महत्या. त्यांनी तिथं बघितलं, पाकिट बघितलं की माणसाला काय वाटतं माहिती आहे? पाकिट म्हणलं की त्यात पैसे असतात, 500च्या 100च्या अशा अख्ख्या ठेवलेल्या. त्यांनी बघितलं, पाकिट घेतलं, 500ची 1 आणि 200च्या 2 अशा 900 रुपये त्यात होतं. तिथं काय लय डोकं लावायचं काम नाही. त्यांनी पटक्यात 900 काढलं, पाकिट ठेवून दिलं, खिशात ठेवलं. एकटाच होता ना तिथं उत्तमराव. बॉडीकडे बघितलं तर ती अशी पालथी पडली होती, मुंडकं कट झालेलं होतं, जाड कंडा होता गळ्यात एक दोरीचा, मग काळ्या दोऱ्याचा. हाताकडे लक्ष गेलं, उजव्या हातामध्ये चांदीचं कडं होतं. तुम्हाला सांगतो, ह्याच्या डोक्यात माणूस आहे. आणि शेव बी कसं आहे माहिती आहे का, ती बॉडी काढायच्या वेळेस नंतर आहे ना, अर्धी किंवा 1 टाकून जायचा, कारण लय वाजबीज गाण्याचा ना, करंटमध्ये ते काम करायचं, तर नशा करायचा. आणि पोलीस आहेत ना, 500-1000 रुपये त्याला द्यायचे भाऊ सहकार्याबद्दल, म्हणजे असं कोणाचं काम फोकाट नको द्यायचे त्याला. मग ती आपलं दारू पिऊन जायचं कुठं बॉडी बिडीचा विषय असला की. ती कडं बघितलं, त्याच्या डोक्याला लगेच आलं की 900 घेतात, ती कडं बी घ्या, चांदीचं आहे, घेत्या 1000, 2000, 4000. आता समजा लय महाग झाली, त्यावेळी स्वस्त होती चांदी. त्यांनी ती कडं काही त्याला निघा ना भाऊ, झाड कडं चांगलं. मग त्याने डोकं लावलं, ती एवढाले साधारण हो नदीतला गोठा आहे हा, अशा साईजचे रेल्वेला खडी असते बघा खाली. त्यांनी खडीतले 2-3 दगड टाचा ती चिचली, कडं आडवं केलं, आणि मग फाकावलं. मग चांदी मी तिची एकदा बंद ही झाला ना, कुमकोत झाला ना, किती फास काटली अशी, घेतलं कडं काढून. लांबून बघितलं, 2-3 मिनिटात तर पोलीस गाडी दिसले बा त्याला, ती दोन्ही काढून ठेवलं, आणि तिथेच आपला उभा राहिला बा. मग पोलीस आले सगळे, पंचनामा झाला त्याचा, रेल्वे पोलीस होते. मग PIने विचारलं याला, अजून काय वस्तू वगैरे होत्या का? काय नाही साहेब, मला काय नव्हतं, ही एवढंच होतं. घेतलं काय होतं त्यांनी, कडं आणि 900 रुपये, लक्षात घ्या. पण ती काय सांगितलं नाही, जाऊ नये बरोबर. मग त्या 900 रुपयात तरी काय माणूस बांगला मानतो का? पण 900चा हिशोब असा होता,
की आज हे असं फुकट जातं. बिअर येईन, क्वार्टर येईन, चायनीज येईन, चांगलं चांगलं खायला येईन, एन्जॉय बस सकाळच्या पारी हागून जातं ती. पण ती असं एक माणसाची मनोवृत्ती. साहेबांना मला काय नाही साहेब हे असंच होतं. पंचनामा वगैरे केला, बॉडीची आयडेंटिफाय झाली, जवळचाच परिसर होता तिथे त्यांची पालं होती, त्या पालात ती पोचावली, मरणाचा आरोड बिरोड दिलं बा, सगळी केस क्लोज झाली. आत्महत्या सुसाईडची. हा विषय एवढ्यावर थांबला नाही. 1-2 महिन्याचा कालावधी गेला. आता यांनी काय केलं, ते चांदीचं कडे समजा 15 दिवस तर गप टाळला, डोक्याला ताण नाही, घरातच ठेवलं. 15 दिवसांनी जोडीदार असतातच ना 4-2. म्हणलं एक जोडीदार जवळच आहे, आला मला रस्त्याने सापडले, मला एक चांदी का खोटे का काय बघू म्हणला. सोंडाकडे गेले, साहेब म्हणले आम्हाला रस्त्याने सापडले, ते काही सोनं बिरं आम्ही काही चोर नाही, तुम्ही आम्हाला ओळखता, ही खरे का खोटे हो? आता सोनार आहे त्याला सगळं माहीत असतं. म्हणलं हे खरं आहे चांदीचं आणि ते पैसे आहे त्यांना. म्हणला 4-5 हजार रुपये काय त्यांना त्यावेळेस ते म्हणलं द्या म्हणला का 1000 पैसे कमी द्या, तसं काय नाही द्या म्हणला. काय करता आता ती त्यांनी मोडलं. आता सोनाराचं कसं असतं कामधंदा आहे त्याचा. 5000 घेतलं म्हणजे त्यांनी काय केलं, ती काळा उकळवलं, त्याच्या चांदीच्या पट्ट्या बनव, कुठं काय वाळं बनव, त्यांनी आपलं त्याचं काम करून टाकलं. पण ही पैसे मिळाले हे फुकटचे पैसे आहेत. फुकटच्या पैशांनी तिथंही फुकटच जातं. ह्यांच्या पार्ट्या, आज अंडा करी, उद्या मच्छी फ्राय, नंतर बियर. नाही कुठली आहे रे, टुबर्ग आहे, टुबर्ग नको, बुडवायझर का बुडवायझर, घट्ट बियर आहे, स्टँडर्ड बनतो, स्टँडर्ड येऊन दे असा कार्यक्रम. बिअरचे लय प्रकार आहेत बरं का. बुडवायझर हाणायला सुरुवात केली. आता पैसा येतो 2-3 पार्ट्यात तर खाका ना. परत महिना निघून गेला, ते विषय ते विसरून गेले. बघा नशीब कसं चेंज मारतं. ह्याला एक संधी चालून आली. संधी अशी होती की पोलीस यंत्रणा असेल यांच्या संपर्कात होता तो रेल्वेचे कर्मचारी, की हा माणूस चांगलं काम करतोय, या माणसाला कुठतरी जॉईनिंग होऊ शकतं, शिक्षण बी रेल्वे पोलीसमधून तुला काम होईल. आता ती कसं आहे, लय आतल्या गोष्टी सांगा नाही, पण ते मानला मध्यस्थ होता का 2 पिटी ती कळलं असं तुम्हाला, 2 पिटी ते तुझं काम करतो बा. आता पोरगा केंद्र सरकारची नोकरी, राज्य सरकारची नाही मिळते. म्हणलं 2 लाख. आई वडील म्हणले आम्ही गाण राहू बा, पण ही संधी सोडायची नाही. 2 लाख दिलं, झालं ना सिलेक्शन. हा शासकीय कर्मचारी झाला, ती पण कुठालचा, केंद्र सरकारचा. लय कचून पगार असतो, पण काम त्याला तीच बरं का. कुठलं रस्त्या आपलं रेल्वेच्या कट झालेल्या बॉडी आत्महत्या केलेले लोक उचलायची, जनावर असत्यान, म्हशी मारत्यात, गाया मारत्यात, हे असलंच काम. रेल्वे पोलीसचा भाग ही त्यांनी डोक्यात घेतलं. झालं चालू, पगार मिळायला लागला. व्हायला मला आपलं तर नशीबच पाळलं. मला रेल्वेची प्रत्येक गोष्ट ही हेवी असते. कधी बघा रेल्वेचं काय नटसुद्धा चोरू नका. लय बेकार केस होती तुम्हाला सांगतो, दिलेले हेल्पट मारावं लागतात, त्यापासून लांब राहा. रेल्वेचा कार्यक्रम लय गादाळी. आता इथं काय झालं, ह्याला सरकारी क्वार्टर मिळले राहायला. एकटाच गडी राहायला आला तिथं. घरच्यांना वाटलं नोकरी लागली, आता छोकरी बघा लग्न करून टाकू, घे म्हणला सरकारी क्वार्टर. वडील म्हणले खुश गडी, एवढाला पगार काच काटून म्हणल्या. आला, त्याचं काम चाललं होतं तिथं. त्या परिसरामध्ये 10-15 खोल्यांचं घर, पण जिथं तो कुठं राहायला आला त्यांना ठेवा, जिथं त्या माणसाने त्याचं कडं चोरलं होतं त्या परिसरामध्ये. आमुशीची रात्र, चांगलं 1:15-1:30च्या आसपास हा सनाट झोपलेला रातचा घरात एकटाच, त्या रेल्वेच्या क्वार्टरमध्ये किंवा त्यांची रूम असते रेल्वेची फुकट कर्मचाऱ्यांसाठी. 1:15 वाजता त्याची कडी नाही वाजवली महाराज, त्याच्या दारावर लात घातली. हा मग कार्यक्रमच असा आहे. दारावर लात घातल्यावर त्याला वाटतं ठेशन मास्तर आहे, कशाला आलंय. ती बल जीव होता बघा, आत्मा किती इफेक्टिव्ह असू शकतो. बल सुद्धा लाकलू कमी जास्त व्हायचा, म्हणजे त्याला शॉर्ट सर्किट आहे काय, पण कधी होत नाही. कसं काय होतं, लाईट करंट. दारात अशी उघडली, थोडी झिमझिम चालली होती पावसाची. दारात कोण नव्हतं त्याच्या, बाहेर अख्खा अंधार. पण तिथून 20-25 फुटा बिगर दडाचं मुंडकं असं उभं. सेम तो माणूस, त्याला मुंडकच नव्हतं, पण आवाज मात्र निघायचा बा, माझं कडं दे, माझं कडं दे. ह्याला मुतायला आली नव्हती तरी जेवढी साठली तेवढी आली बा. म्हणला मेलोकडे हात फाय आयुष्यभर म्हणला ही मुर्द उचलतोय मी. मेलेल्या बाया असन, गडी असन, म्हातारी कोतारी असन,
आणि शिकाय त्यांनी हाताला चिमटा काढला. आता म्हणला जगत नाही गाडी मी. आणि मग महाग वाळला. काय करावं कळाना. गडी बा त्यांनी परत दार लावून घेतलं. परत उघडलं तर बाहेर कुणीच नाही. आईला मला बाद झाला, पण लात कुणी मारली म्हणला. अवघडच काम आहे. तिथून तो स्टेशन मास्तरला फोन केला. स्टेशन मास्तर आला. त्याला काहीच म्हणला नाही, कारण आता बनायचं तरी काय. ती आला. मला तुमच्याबरोबर रूममध्ये झोपायचं, चला तिकडं. मला इथं काही झोपायचं नाही. मला तरी एकटा बिया वाटते मला, चला. स्टेशन मास्तर ती पांढऱ्या बेट रस्त्याचा मोठ्याला घेऊन आला. त्याच्याबरोबर बाहेर निघाला. अंधारात बघतो इकडे तिकडे बघतो. ती मुंडक्यावाला माणूस दिसतो का, बिगर मुंडक्यावाला, त्याला काय कोण दिसलं नाही. स्टेशन मास्तर जवळ आला. स्टेशन मास्तरवर ते आपलं त्याची गाडीचं त्या सिग्नल बिग्नल हिरवा झेंडा दाखव, लाल दाखव, त्यांचं चालू होतं काम. शो त्या बाकड्यावर बसून राहिला, पण याला काय झोप आहे ना. दिवस उजाडला, 6 वाजल्या फार. तिथून घरी गेला. मग त्यांनी पहिल्यांदा आईला सांगितला विषय आणि वडिलांना मी सांगितला. मला असा असा माणूसाने आत्महत्या केली ती, त्याचं मी कडून पैसे चोरलं होतं आणि मी ती पार्ट्यावर आम्ही ओढावलं. तो माणूस आलता आणि तो म्हणायचा माझ्याकडे ते. आता असं म्हणली तू काय गांजे बिंजे प्यायला का, घरच्यांनी बी लगेच विश्वास ठेवला नाही, कारण भूत म्हणलं की बऱ्याच विश्वास नसतो, काहींचा असतो. काहींना दिसतं, काहीला दिसत नाही. त्यात गणानुसार प्रकार आहे. मनुष्यगण, देवगण, राक्षसगण. ठराविक गणाच्या व्यक्तीला ते दिसतं, कायला दिसत नाही. आता विषय असा झाला, काय करावं. मग ती म्हणले तू कामाला जा, तू बाकीची नाटकं करू नको, दारू पिऊ नको, जास्त झाली असेल, ही नोकरी सोडू नको, तुला 1 नंबर अफसरा पोरगी मिळेल. हा मागं लागत्यांना. हा आम्ही सांगतो केंद्र सरकारचा कर्मचारी, आया लफडी करायची नाही, जबर काम. मला घरची तर काय ऐकून घेण्यात माझं, काय करावं. परत आला ग तिथं. पण याच्या डोक्यातच म्हणला आमुष्याला दांडी मारायची बुवा, आता सुट्टी नाही. कशाचं काय, पौर्णिमा आली, पौर्णिमेला परत तो माणूस आला बिगर मुंडक्याचा. मग शेनी काय दरवाजे उघडला नाही. त्यांनी लात मारले की यांनी काय केलं माहितीये का, चौकोनी गाजाच्या खिडक्या असतात, तिथूनच नुसता फटीतून बघितलं. तिथे बरंच जवळ उभं होतं, तुम्हाला सांगतो. आणि त्याच्या सदऱ्याहून सगळं निळ्या कलरचा सदरा होता, त्याच्याहून सगळं वल्ल रक्त होतं, म्हणजे त्याला अस्पष्ट दिसायचं तिथे असं. तिथं त्यावेळेस अंधार होता. ह्याच्या डोक्यात आलं की भास होत तर नाही बरं का, भास नाही, खरंच येतंय. शनी त्याला आता ही दाडशीच होतं. ती स्पष्ट म्हणलं, ती म्हणायचं माझं कडं दे. हा काय म्हणायचा माहितीये का, तुझ्या पाया पडतो, मी चोरलं बुवा ती, पण आम्ही ती मोडून टाकलं आणि त्याची दारू पिली, पार्ट्या केल्या. मी तुला कडं कसं देऊ, माझ्याकडे जर असतं ना 100% दिलं असतं, पण मला माफ कर म्हणला, मी मोडून खाल्लंय म्हणला. ते काय वार्तालाप दुसरा करतच नव्हतं. त्याचा डोक्या एकच, माझं कडं दे. आता म्हणला मेलो गाड्या. ह्यो माग सरला. आता याला वाटलं येतंय काय. तेवढ्यात ती दार जे बंद होतं त्याची कडी ऑटोमॅटिक मार्क सारखली, दार इथभर उघडलं. ते आतुरतात माहिती हो. याला वाटलं आपल्या नरढेव पाय देऊन मारला बा, आता मी येलो गाड्या. त्यांनी अशी काय मोठमोठीने आरडायस, त्याला आरडता बी आहे ना, लय आरडायस सुरुवात केलं मोठ्याने. तेवढे गेलं की स्टेशन मास्तर आला तिकडून पळत. त्यांनी बघितलं. स्टेशन मास्तर म्हणतोय दार बंद करून झोपत जाणार, तू दार उघडं कशाला ठेवलं, रात्रीच कुत्र मांजर साप येऊ शकतो म्हणला इथं. म्हणला काय सांगू, मी नाही उघडलं. कसं सांगावं की त्याने उघडले, काय म्हणावं, नोकरी जाईल मध्ये नियड लागली याला. नाही चुकलं. मी ते आपलं तिकडं तुमच्या बरोबर येतो तिथं झोपतो बा, पण मी इथं झोपत नाही. तिथं झोपला तो सारखा अंधारात बघा, त्याला कुठं काय दिसना, दगडा दचकायचा. इतकं फणून तापलं ते उत्तमराव पवार. तापला बाबा, म्हणला आता सुट्टी नाही. तापल्यानंतर सकाळी गेले, आजारी पडले आमकं दमकं. घरच्यांना परत ते सांगितलं. म्हणला आईला, म्हणला रात्र तू, म्हणला मी जीव दे ना तुम्हाला सांगतो, माझी बॉडी तुम्हाला उचलावं लागेल, तू माझं ऐक. मला नोकरी करायची, सगळं मला प्रपंच करायचा आहे, पण मला हा बाबा काय पिच्छा सोडे ना. तो रात्री पळत आलता आणि तो फक्त म्हणतोय माझं कडं दे, काय करावं. म्हणली हे बघ, आम्हाला माहिती काय करायचं. आणि ते त्याच्या आईचं माहेर वय कुठल्या परिसरात होतं हे तुम्हाला सांगतो. आता पाथर्डीच्या पुढं आपलं कानिपनाथांचं मंदिर आहे बघा, नवनाथापैकी एक. त्या ठिकाणी ते गडावर त्याला नेलं, अनुष्ठान केलं तिथं. त्याच्यानंतर तिथं त्याचं ते काय दिलं असं. आता नाथपंथी विद्या म्हणजे नाथखुळा आहे, तुम्हाला पण माहिती. पहिल्या वेळेस जे भूताचा विषय पाठीमागं बैकतेत होता, त्यावेळेस ते उतरच काम बाळूमामांनी केलं होतं आपल्या आदमापूर. ह्या वेळेस नाथ महाराजांनी कृपा दाखवली, ताप उतारला, सगळी व्यवस्थित झालं. आणि तिथून तो देवाचा भस्म वगैरे घेऊन आला. त्या दिवसापासून
महिना 2 महिने 4 महिने 6 महिने वर्ष निघून गेलं. 2024 अख्खं गेलं, आता 26 झालं, 24 पूर्ण गेलं. त्याला काय परत त्रास झाला नाही. पण त्याचा कॉन्फिडन्स लेवल आहे ना, माणसाचं मन कसं असावं. जो माणूस तरुणपणात कानाकन मेलेल्या, जाळलेल्या, बुडलेल्या, सडलेल्या बोड्या उतरवायचा, त्याचा कॉन्फिडन्सच कमी झाला. आणि घरी येऊन आता त्याला बायको, लग्न झालं होतं, एक मुलगी होती, आणि पूर्ण विचार करून निर्णय घेतला, हे काम मला नको आणि ही नोकरी मला नको. जीव आहे तर सगळे ते 70,000 पगार नको, काही नको, मला रिझाईन करायचं आणि काही पैसे मिळतात त्याच्यावर मी दुसरं काही काम करीन, एफड्या करीन, काही करीन, पण जिवंत राहीन कमीत कमी. हे कामच मला नको. ही त्यांनी फिट मला तो बोलून दाखवलं. बिचारी त्याची लक्ष्मी अशी चांगली होती, म्हणले तुमचा जो निर्णय ना, तुमच्या मागं मी, काळजी करू नका, ते सोडून काम. म्हणलं रिझाईन केलं, काम सोडून दिलं. आत्ता सध्या त्याच जिल्ह्यामध्ये किंवा त्याच एरियामध्ये वॉचमॅन म्हणून नोकरी पत्कारली बिचारी. 9 ते 6 डोक्याला ताण नाही, आधार पडता घरी. हा, सगळं व्यवस्थित चाललंय. पण अजून सुद्धा तो हे किस्सा, त्यांनी त्याचा जो मित्र आहेत लहानपणीचा बालमित्र म्हणतात त्याला, एकनिष्ठ असतात, त्यांना हा विषय सांगितलं. ते आपले सबस्क्रायबर होते, त्यांनी हा विषय मला सांगितला, नंबर, फोन सगळं अमकं तमकं सगळं माझ्याकडे. पण ही जी घडलं ते घडू नये म्हणून तुम्ही एक बोध घ्या, कमीत कमी मेलेल्याचं जाऊन द्या, जिवंत माणसाचं सुद्धा तुम्ही लोबाडू नका. बऱ्याच जणांच्या जमिनी लोबाडल्यात, जागा लोबाडल्यात, सोनं लोबाडलंय, नाणं लोबाडलंय. तो जर मेला ना, तर तुमच्या भोकांडी येऊन बसल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं ही 10 हातांनी सरपणात जाऊन हे हात जळण्यापूर्वी, तोंडासून जाण्यापूर्वी कमीत कमी पुण्य थोडंसं नशिबाला असावं, असं माझं स्वतःचं मत आहे. बाकी बगलामुखीला कोणा जर यायचं असेल ना, तर मला संपर्क करू शकता. 87 88 57 43 02. रामकृष्ण हरी माऊली.